मुंबईतील भाजप कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेल्या अमित शहांवर उद्धव ठाकरेंनी जहरी टीका केली। अमित शहा म्हणजे मुंबई गिळायला आलेला अॅनाकोंडा असल्याचा हल्लाबोल ठाकरे यांनी केलाय। तर ठाकरेंच्या वक्तव्याचा बावनकुळेंनी चांगलाच समाचार घेतला। उद्धव ठाकरे अजगर असल्याचं बावनकुळे म्हणाले। तर उद्धव ठाकरेंनी पक्ष आणि कार्यकर्ते गिळंकृत केल्याची टीका बावनकुळेंकडून करण्यात आली। तर उद्धव ठाकरेचं भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा असल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे। मुंबईचा भूखंड खाणारा अॅनाकोंडा असंही ते म्हणाले। जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले। नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपली टीका करते, ते सोडून द्या। पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। उद्धव ठाकरेंनी अॅनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले, आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केला आहे। भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही। पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम, गिळण्याचं काम, तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम, डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम, मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत। ही भीती त्यांना दिसू लागली आहे, पराभव त्यांना दिसू लागलेला आहे, म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेले आहेत।